घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी पौष्टिक अशी कुरकुरीत खुसखुशीत आज आपण कुरडई बनवतोय. या कुरडया 3 किलो गव्हाच्या आहेत. 3 किलो गव्हापासून आपण ह्या कुरडया बनवलेल्या आहेत. गव्हाचा चीक खाण्यासाठी लहान मुलांसाठी किंवा वृद्ध लोकांसाठी खूपच पौष्टिक असतो. तर सध्या तरी पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असा गव्हाचा चीक शिजवलेला गोड किंवा तिखट असा मिळतो. त्या पद्धतीनं तुम्ही जर कुरडई बनवली तर प्रमाणशीर होईल, अजिबात चुकणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. चला तर मी घरातीलच इथं गहू घेतलेला आहे. आपण 3 किलो गहू मोजून घेणार आहोत. हे पातेलं आहे, 3 किलोचं पातेलं आहे. तर 3 पातेले आपण गहू घेतलेला आहे. सुरुवातीला आपण गहू भिजायला घालतोय. त्यासाठी गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण की त्याला पावडर किंवा माती काय असेल तर सगळी निघून जाते. 2-3 पाण्यानं मी स्वच्छ गहू हा धुवून घेणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु प्रत्येक प्रोसेस ही दाखवावी लागते. त्यामुळे कुरडईची प्रोसेस मोठी असल्यामुळं मला सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागल्या. त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला आहे, तरीही शेवटपर्यंत पहा, म्हणजे प्रोसेस सगळी तुम्हाला समजेल. आता या गव्हामध्ये पाणी घालून आपण 3 दिवस 3 रात्र भिजवणार आहोत. प्रत्येक दिवशी पाणी त्यातलं फक्त काढून टाकायचं, दुसरं पाणी ओतायचं त्यामध्ये. 3 दिवस 3 रात्री झाल्यानंतर गहू छान भिजलेला आहे. त्यातनं छान चीक तयार झालेला आहे. दाबल्यानंतर चीक लगेच सहज बाहेर येतोय. तर आता आपण गव्हाचा चीक काढायला सुरुवात करूया. त्यासाठी मी मिक्सरचा वापर करणार आहे. आता हा चीक वाटताना पल्स मोडवरती वाटायचा. थोडं थोडं पाणी घालून जाडसरच असा वाटायचा. खूप जास्त बारीक केला तर गव्हाचे कण चिकामध्ये मिसळतात आणि लालसर कुरडई बनते. किंवा आमची आई पूर्वी पुरण यंत्रामध्ये असा चीक पाडायची, तर तुम्ही पुरण यंत्रामध्ये काढला तरी चालू शकतो. बरेच लोक पाटा वरवंट्यावर सुद्धा काढतात. आता थोडं थोडं पाणी घेऊन सगळा चीक आपण वाटून घेणार आहोत. इथं 3 किलो गहू आपला सगळा वाटून झालेला आहे. वरून थोडं भांडं धुवून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर एवढं पातेलं भरून हा चीक आणि तो गव्हाचा चोथा अजून त्यामध्येच आहे, तो आता आपल्याला काढायचा आहे. आता हातानं आपण यातला गव्हाचा जो चोथा असतो तो वेगळा करणार आहोत. असा हातानं पिळून काढायचा चोथा. चोथ्याचे असे वेगळे वेगळे गोळे करून आपण एका परातीमध्ये ठेवणार आहोत. हीच गोष्ट झटपट करण्यासाठी मी एक आयडिया केली. माझ्या घरामध्ये अशी चाळण आहे प्लॅस्टिकची. त्याच्यामध्ये असा चीक भरला आणि असं पिळून काढलं तर पटकन 5 मिनिटामध्ये हा 3 किलोचा गहू चिकाचा गाळून निघाला. सध्या धावपळीच्या युगात खूप जास्त वेळ नसतो, त्यावेळेला अशा ट्रिक वापरून पटकन आपण काम आपलं उरकू शकतो. त्यामुळं पटकन माझा हा 3 किलोचा चीक गाळून निघाला. पाहू शकताय लगेच हे माझं चीक गाळून झालेला आहे. आणि आता शेवटचा राहिलेला जो गाळ आहे तो आपण हातानं गाळून घ्यायचा आहे. आता चोथा वेगळा झालेला आहे पूर्ण आणि चीक वेगळा झालेला आहे. आता हा 3 किलोचा चीक एवढे 2 पातेले आता आपला तयार झालेला आहे. आता हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. त्यासाठी मी डब्याला मोठी ओढणी बांधलेली आहे, किंवा सुती कापड तुम्ही कोणतंही बांधू शकता. थोडंसं खोलगट करून घ्यायचं. वरनं आपण एक चाळण ठेवणार आहोत आणि त्यामध्ये असा चीक आपण गाळून घेणार आहोत. गव्हाचा चीक खूप चिकट असतो, ते कापड परत वापरात येत नाही, ते टाकूनच द्यावं लागतं. त्यामुळे बऱ्यापैकी टाकणार असेल असंच कापड वापरा. चाळणीमध्ये पाहू शकताय तुम्ही आपला हा चाळ तयार झालेला आहे आणि कापडावरती पण गव्हाचे कण निघून जातात. अशा पद्धतीनं मी सगळा गव्हाचा चीक गाळून घेतलेला आहे. पांढरा शुभ्र असा आपला गव्हाचा चीक तयार झाला आहे. हा झाकण लावून आता आपण हा रात्रभर तसाच ठेवणार आहोत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण कुरडईला करायला घेणार आहोत. त्या दिवशी वरचं मी सगळं त्यातलं पाणी काढून घेतलं आणि खाली फक्त एवढा चीक राहिलेला आहे. पाणी काढताना अजिबात न हलवता वरचं फक्त पाणी काढून घ्यायचं आणि चीक खालीच राहिलेला असतो, कारण चीक खूप घट्ट असतो. तो आता चीक आपण पळीनं फोडून घेणार आहोत. 3 किलो गव्हाचा बघा फक्त एवढाच चीक तयार झालेला आहे. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करा आणि लाईक करायला विसरू नका. आता सगळा चीक आपण फोडून घेतलेला आहे. पूर्ण पातळ असा चीक तयार झाला आहे. तर आता आपण तो मोजून घेणार आहोत. पातेल्यानं मी गहू मोजला होता, त्याच पातेल्यानं आता मी चीक मोजणार आहे आणि या मोठ्या पातेल्यामध्ये आपण गोळा करणार आहोत सगळा चीक. बरोबर एवढी 3 पातेली आपला चीक तयार झालेला आहे. अगदी घट्टसर असा पांढरा शुभ्र चीक तयार झाला आहे. कुरवड्या करताना कधी पण चीक मोजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जेवढा चीक आहे तेवढंच आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे. यासाठी गव्हाचा चीक मोजणं परफेक्ट महत्त्वाचंच आहे. आता 3 किलोच्या गव्हाचा एवढा 3 किलो आपला चीक तयार झालेला आहे. घट्टसर असा चीक तयार झाला आहे. तर आता आपण पाणीही तेवढंच मोजून घेणार आहोत. तर कुरडई करण्यासाठी नेहमी जाड तळाचं पातेलं घ्यायचं, म्हणजे खाली लागत नाही. कारण
चीक शिजायला जरा वेळ लागतो. गावाकडं चुलीवर करताना बाहेरून पातेला माती वगैरे लावतात, पण आपण सिटीमध्ये तसं लावू शकत नाही, तर आपण गॅसवरच करतोय. यासाठी पातेलं घेताना जाड घ्यायचं. त्याबरोबर 3 पातेले आपण पाणी मोजून घेतलेलं आहे आणि पाणी उकळायसाठी आपण झाकून ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहोत. इथं मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. आता पाण्याला उकळी आली की आता आपण चीक एका बाजूने एका साईडनं सोडायला सुरुवात करायची आणि एका साईडनं हटायला सुरुवात करायची. कुरवड्या करताना किमान 2 माणसं तरी लागतातच, कारण ती हटायला खूप वेळ लागतो. एका माणसानं चीक त्यात सोडत राहायचं आणि दुसऱ्यानं हटत राहायचं. इथं आमच्या हावंनी मला जरा मदत केलेली आहे, कारण हटायला खूप वेळ लागतो आणि चीक हटायला घट्ट असतो. त्यामुळे पुरुष माणूस असेल तर जास्त ताकद लागते. यासाठी पुरुषांनी जर हटलं तर चांगलंच आहे. गव्हाचा चीक शिजायला साधारण 20 ते 25 मिनटं एवढा वेळ लागतो. चीक सतत हटत राहावा लागतो, नाहीतर काय होतं त्याच्यामध्ये गाठी होत राहतात. यासाठी एकानं झालं की एकानं असा दुसऱ्यानं हटत राहायचा, म्हणजे मग त्याच्या गाठी होणार नाहीत. एक 10-12 मिनटं झाल्यानंतर चीक असा दिसायला लागलेला आहे. तर आता हा चीक आपल्याला वाफवायचा आहे. त्यासाठी पाण्याचा शिंतोडा, गरम पाण्याचा शिंतोडा आपण फक्त वरून टाकणार आहोत आणि आपण त्याला एक वाफ देणार आहोत. आता इथं पाहू शकताय, मी हाताला अजिबात आपल्याला चीक लागत नाही आहे, त्यामुळे बऱ्यापैकी हा चीक शिजलेला आहे. फक्त आपल्याला एक वाफ काढायची आहे, म्हणून यासाठी आपण पाणी टाकलेलं आहे. गॅस मीडियम ठेवायचा आणि एक 5 ते 7 मिनटं आपण याला वाफ देऊन घेणार आहोत. मध्ये आधी थोडंसं उघडून पाहायचं, कारण चीक खाली लागण्याचे खूप चान्सेस असतात. इथं 5-7 मिनटं झाल्यानंतर चांगली वाफ आलेली आहे सणसणीत अशा आपल्या चिकाला आणि हा चीक शिजलेला दिसायला लागतो. ज्यावेळेला चीक शिजतो त्यावेळेला चिकाला एक चकाकी येते. छान असा घट्टसर व्यवस्थित असा शिजलेला आपल्याला चीक दिसायला लागलाय. आता परत एकदा आपण खालून सगळा चीक हलवून घेऊया, म्हणजे मग लागणार नाही. चीक जर कच्चा राहिला किंवा पातळ राहिला तर व्यवस्थित कुरडया तुमच्या पडत नाहीत, साखळ्या पूर्ण तुटतात आणि वाळल्यावर सुद्धा त्याचा चुरा होतो. इथं आपण सोऱ्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये शेवची चाळण घालणार आहोत आणि आपण त्यामध्ये कुरडया पाडणार आहोत. खरं तर दाबायचा जो सोऱ्या असतो त्यामधनं चांगल्या कुरडया पडतात फिरवायच्या सोऱ्यापेक्षा. परत एक 2-3 मिनिटाची मी वाफ काढलेली आहे आणि आता तुम्हाला मी जवळून आता परत एकदा आपण हलवून घेणार आहोत आणि नंतर मी तुम्हाला जवळून दाखवते चीक आपला कसा झाला आहे तो. इथं पाहू शकताय, पांढरा शुभ्र असा चीक झाला आहे आणि त्याला चकाकी आलेली आहे आणि हाताला अजिबात चिकटत नाही आहे. मऊसूद, अजिबात कुठेही गाठी न झालेला असा आपला चीक शिजलेला आहे छान. तर आता आपण हा कुरडया करण्यासाठी वरती घेऊन जाणार आहोत. आता आपण प्लॅस्टिकच्या पेपरवरती या कुरडया टाकणार आहोत. मस्त छान असा चीक शिजल्यामुळं एकदम छान कुरडया पडत आहेत आपल्या. अजिबात गाठी पडत नाहीत, एकदम मस्त अशा कुरडया पडतात. शेपही छान पडतोय आणि सगळ्या साखळ्या वेगळ्या वेगळ्या पडतात. एका सोऱ्यामध्ये साधारण या 5 ते 6 कुरडया पडतात. कुरडईला बऱ्याच ठिकाणी कुरडई म्हणतात किंवा कुरवड्या म्हणतात. आमच्या इकडं कुरवड्या म्हणतात. तुम्ही कुरडईला काय म्हणता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त अशा आपल्या कुरडया पडत आहेत. मला संपूर्ण व्हिडिओ घेता आला नाही, कारण प्रचंड वरती ऊन होतं. त्यामुळे मी फक्त सुरुवातीचा असा व्हिडिओ घेतला आणि नंतर व्हिडिओ बंद केला. त्यामुळे पूर्ण कागदावर टाकलेल्याचा सगळा व्हिडिओ मला घेता आला नाही. कुरडईची शेव अगदी व्यवस्थित पडत आहे, म्हणजे समजायचं की आपला चीक परफेक्ट शिजलेला आहे. 3-4 दिवस वाळवल्यानंतर आपण कुरडया तळायला घेतलेल्या आहेत. तिथं छान कुरडया आता वाळलेल्या आहेत. त्या आता आपण कॅरी बॅगमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये 1 ते 2 वर्ष सहजच टिकतात. इथं पाहू शकता, वाळलेल्या कुरडया अजिबात तुटलेल्या नाहीत, कुठेही चुरा होत नाही आहे. छान अशी आपली कुरडईची शेव तयार झालेली आहे आणि गव्हाच्या असूनसुद्धा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तर तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते आपली कुरडई कशी झाली ती. अगदी तेलात टाकताच दुप्पट फुलणारी अशी ही कुरडई आहे आणि चवीला तर इतकी चविष्ट लागते. पौष्टिक अशी ही कुरडई आहे. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी अगदी सोपी आहे. छान अशा आपल्या कुरडया तळून झालेल्या आहेत. कुरकुरीत, खुसखुशीत, पौष्टिक अशा या कुरडया आहेत. काही गोडधोड असेल त्या दिवशी आपण पुरणपोळी असेल किंवा आमरस असेल त्या दिवशी ही कुरडई तळतोच. तर मी पहिल्या दिवशी ज्या वेळेला तळली त्या दिवशी आमरस केला होता खास करून, त्याबरोबर आपण कुरडई देतोय. कुरडईची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कारण हा व्हिडिओ बनवायसाठी खूप कष्ट लागतात. प्लीज सबस्क्राईब अँड लाईक. परत भेटू अशाच एका नवीन समर रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय, धन्यवाद.